मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला। छगन भुजबळ समाजाचे मुकादम आहेत असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। भुजबळांनी ठरवून दिल्याप्रमाणे काही लोक बोलतायत असं जरांगे पाटलांनी म्हणत हा हल्लाबोल केला। धनगर आणि ओबीसी नेत्यांना विरोधक मानत नाही असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। वडीगोद्रीतील उपोषण भुजबळांनीच करायला लावलं असा दावा देखील जरांगे पाटलांनी केलाय। पालकमंत्री तुमचा असल्यामुळे मराठा समाजावर अन्याय करता का हा सवाल उपस्थित केलाय। मराठा समाजाला त्रास देऊ नका, आमचा संयम ढळू देऊ नका असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना दिलाय। तुम्ही जे काय नाव घेताय आम्ही आमच्या समाजानं त्यांना कधी विरोधक मानलेलं नाही, मानणार सुद्धा नाही। करता करविता तिथं नाशिकला बसला येवल्यात, तो हे घडून आणतोय। मराठा समाजाविषयी त्याच्या पोटात जी जळजळ आहे ती उभ्या महाराष्ट्रानं बघितलेली सगळे प्रकरण तो घडून आणतोय। हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सुद्धा 13च्या आतच पाहिजे आम्हाला, कारण हे झालं तरी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतोय। मुंबईचा त्यावेळेचा बॉम्बे असणारा प्रांत गव्हर्नमेंटचा तो येतोय आणि हैदराबादचं गॅजेट मराठवाडा येतोय। म्हणजे आमच्या मागण्यावरती आम्ही ठाम आहे। जर त्यांनी आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयरीची अंमलबजावणी नाही केली तर ती अंमलबजावणी मान्य नाही। आणि 83 क्रमांकाला 67 पासून मराठा आहे, त्यानुसारच त्याचाच आधार घेऊन सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या सरकारनं 2004चा GR काढला होता। त्या GRची सुद्धा दुरुस्ती करून त्याचा सुलभता आणून तीही आम्हाला पाहिजे। हे आजचं नाही, 10 महिन्याची मागण्या बदललेले नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।